आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बिना भाजणीची चकली. अगदी झटपट तयार होते मोजक्या साहित्यामध्ये आणि छान खमंग आणि खुसखुशीत अशी ही चकली तयार होते. तर बघू शकता, आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की चकली मस्त कुरकुरीत आणि खमंग अशी तयार झालेली आहे. तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर चकली बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया. तर इथे 1 वाटी बारीक रवा लागणार आहे आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला 2 वाटी तांदळाचं पीठ आणि 2 चमचे इथे मी बटर घेतले. तर बटरऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. तर आता गॅसवरती एक कढई घेतली आणि यामध्ये 2 वाटी पाणी घालायचे. ज्या वाटीने आपण बाकीचं सगळं साहित्य मोजून घेतले त्याच वाटीने 2 वाटी पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये घेतलेलं बटर आता हे छान वितळू द्यायचं. तर बटर छान वितळलेलं आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे सफेद तीळ घालायचे आहेत. त्याचबरोबर इथे काही आपण मसाले वापरणार आहोत. तर इथे मी लाल मिरची पावडर 1 चमचा टाकलेले आहे. तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता आणि थोडीशी चिमूटभर इथे मी हळद टाकलेली आहे. तर धने जिरे पावडर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये ते सुद्धा घालू शकता. आता इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. तर हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पाण्याला सुद्धा छान उकळी आलेली आहे आणि आता या पाण्यामध्ये आपल्याला जो आपण 1 वाटी रवा घेतलाय तर तो रवा थोडा थोडा करून घालायचा आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचे. तर याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. रवा घालताना थोडा थोडा घालायचा आणि एका हाताने चमच्याने मिक्स करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण हा सगळा रवा यामध्ये टाकून घेतलाय आणि हे मिश्रण पटापट घट्ट होतं. तर हा सगळा रवा यामध्ये टाकून झालेला आहे आणि आता व्यवस्थित परतून घ्यायचे आणि यावरती झाकण देऊन आपल्याला साधारण 5 ते 6 मिनिटांसाठी एक वाफ काढून घ्यायची. तर छान मिक्स करून झालेलं आहे. यावरती आता झाकण देऊन 5 ते 6 मिनिटांसाठी मंद गॅसवरती ठेवून द्यायचं. छान वाफ निघालेली आहे. तर हे मिश्रण गरम असतानाच एका ताटामध्ये काढून घ्यायचं. तर आता मी हे सगळं ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि चमच्याने असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या गुठळ्या वगैरे झालेल्या असतील त्या व्यवस्थित मोडून जातील. आणि आता यामध्ये आपल्याला जे आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे 2 वाटी तर ते थोडं थोडं आपल्याला यामध्ये घालायचं आहे. आणि आता हे मिश्रण थोडं गरम आहे त्यामुळे चमच्याने सुरुवातीला आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर सगळं एकत्र न घालता हे पीठ आपल्याला थोडं थोडं असं घालायचं आहे. तर सगळं पीठ मी यामध्ये आता थोडं थोडं करून घालून घेतलं. आता थोडं थंड झालेलं आहे तर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. तर खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट असं ठेवायचं नाही. अगदी मध्यम असं सॉफ्ट असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता चकलीचं पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि आता लगेचच आपल्याला याच्या चकल्या करून घ्यायच्या आहेत. तर मी असे छोटे गोळे करून घेते म्हणजे चकलीच्या साच्यामध्ये घालण्यासाठी अगदी सोपं होतं. तर मी ते 3 गोळे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला चकलीचा साचासुद्धा तयार करून घ्यायचं आहे. तर आतल्या साईडला मी थोडंसं तेल लावून घेतलं म्हणजे जे पीठ आहे ते आतमध्ये चिकटत नाही. आणि ही प्लेटसुद्धा त्यालासुद्धा मी तेल लावून घेतलेलं आहे. तर प्लेट लावून घेतली. आता यामध्ये पीठ घालून घेऊया. तर आता साचा व्यवस्थित रेडी करून घेतलेला आहे आणि आता यावर बटर पेपर घेतलेले मी ट्रेमध्ये आणि आता आपण चकली काढून घेऊया. तर तुमच्या आवडीनुसार छोट्या किंवा मोठ्या आकारावरती तुम्ही अशा चकल्या करून घ्या. तर बघू शकता आपलं पीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे. चकली काढताना अजिबात तुटत नाही. तर एक आपली चकली तयार करून झालेली आहे. तर दुसरीसुद्धा मी करून घेते. तर अगदी व्यवस्थित अशा या चकल्या तयार होत आहेत. तुम्हीसुद्धा या पद्धतीने चकली एकदा तरी नक्की करून बघा. खूप छान होतात आणि अगदी घरगुती साहित्यामध्येच ही चकली तयार होते. खूप जास्त साहित्यसुद्धा लागत नाही. तर आता मी सारख्याच पद्धतीने सगळ्या चकल्या अशा बनवून घेते आणि या आपण नंतर मग तळायला घेऊया. तर बघा एकही चकली कुठेही तुटलेली नाही. अगदी व्यवस्थित काढता येते.
आता या चकल्या आपण तळायला घेऊया. तर गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि आता गॅस थोडीशी कमी केले. मध्यम गॅसवरती आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. तर साधारण 5 ते 6 मिनिटे लागतात. हे तेलाचे बुडबुडे थोडे कमी झाले की मग समजायचं की आपली चकली व्यवस्थित शेकलेली आहे. तर मी दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटी करून शेकून घेते. हलका रंग बदलू द्यायचा आणि छान अशी कुरकुरीत चकली झाली की मग आपण या काढून घेऊया. तर बघू शकता हे झालेले आहेत. तर या प्लेटमध्ये मी काढून घेतल्या आणि आता सारख्याच पद्धतीने बाकीच्या उरलेल्या चकल्या सुद्धा मी तळून घेते. या चकल्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये 15 ते 20 दिवस ठेवू शकता. खूप छान राहतात आणि चवीला पण खूप छान लागतात. मुलांना मधल्या वेळेत खाऊ म्हणून हे तुम्ही बनवून ठेवू शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसंच चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी. तर एक मी चकली तुम्हाला तोडून दाखवते आणि बघू शकता हाताला अजिबात तेल लागत नाही, जरासुद्धा तेलकट झालेलं नाही आणि तोडून सुद्धा दाखवते मी तुम्हाला. अगदी खुसखुशीत आणि खमंग अशा या चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.